नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक 20मध्ये आहे. खरं तर प्रभाग क्रमांक 20मध्ये 5 उमेदवार असणार आहेत आणि या प्रभाग क्रमांक 20मध्ये ज्या अँकर श्रुती अकोलकर त्या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. खरं तर भाजपाकडे त्यांनी उमेदवारीसाठी मागणी केली होती, पण भाजपाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यांनी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला. आपल्यासोबत स्वतः अँकर श्रुती आहेत. खरं तर अँकरिंगच्या माध्यमातून समाजापुढे गेलात, पण आता राजकारणाच्या माध्यमातून समोर येत आहे, प्रचार करताय, अपक्ष उमेदवार आहात. कसा प्रतिसाद? जनतेचा खूप सुंदर प्रतिसाद आहे आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की हिराच चमकणार. यंदा तर हिराच चमकणार. म्हणजे चमकणाऱ्या मुलीला हिरा मिळाला असं चमकल्या. हां, सगळ्यांचं म्हणणं चालू आहे की हिऱ्याची निशाणी मिळाली आहे आणि इतका प्रचंड राग पण येतोय आणि इतकं छान पण वाटतं की जनतेचा प्रतिसाद पण मिळतोय. राग या गोष्टीचा येतोय की मी ज्या भागामध्ये जातीये त्या भागात अजिबात विकास झालेला नाहीये. मी आता तुम्ही मागेच बघताय की इतकं घाण, म्हणजे हा जो हडकोचा परिसर आहे ना त्या भागात सुद्धा इतका कचरा साचलेला आहे. रोड चांगले करून तुम्ही काय करता, पण स्वच्छताच नाहीये तर मग काय उपयोग आहे तुमच्या या नगरसेवक होण्याचा? बरं, आता जनतेपुढे जात आहे, जनता समस्या काय सांगते आणि काय आश्वासन देत आहे तुम्ही जनता? बापरे, जनता म्हणतीये की बायका नाचवू नका, आम्हाला आमच्या वॉर्डाचा विकास करा, ही म्हणतीये जनता. पूर्ण शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्यामुळे सगळं जग चालतं. त्यांनी जर पिकवलं तरच आपण खाऊ शकतो. एवढा सगळा महापूर आला होता, त्यावेळेस शेतकऱ्याला मदत न करता या सगळ्या नगरसेवकांनी स्वतःची घरं भरली आणि बायका नाचवल्या. कुठं बायका नाचवल्या? मी माझे ते प्रतिस्पर्धी आहेत त्यांनाच मी हे करत नाहीये, मी सगळ्यांनाच हे करते की दहीहंडीला बायका नाचवणं हे कितपत योग्य आहे. आपला हिंदू राष्ट्र आहे, या हिंदू राष्ट्रामध्ये सगळ्या दहीहंडीमध्ये कुठलाही राहू दे, बायका नाचवणं हे काय आहे? बरं, कोणाला आणलं होतं नाचवायला? तिचं नावही नाही घ्या वाटत, गौतमी पाटील. आणि काय पूर परिस्थिती होती काय? खूप जास्त पूरग्रस्तांना मदत पाहिजे होती, पूरग्रस्तांना मदत केली पाहिजे होती. त्यांच्याकडे काय बिकट परिस्थिती होती हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. अखंड महाराष्ट्राला माहिती आहे की किती महापूर आला होता आणि त्या काळात हे लोक सगळे बायका नाचवत होते. भाजपाचे राहो, शिवसेनेचे राहो, सगळीकडचेच नाचवत होते. हे नाचवून त्यांना काय मिळालं त्यांनाच माहिती. आता असं कळते आम्हाला की तुम्हाला उमेदवारी मागे घेण्यासाठी अशोक चव्हाण यांनी फोर्स केला, कितपत खरं आहे? हो, अशोकराव चव्हाण साहेबांनी मला उमेदवारी मागे घेण्यासाठी म्हटलं होतं, पण मला असं वाटलं नव्हतं की ते मला मागे घे असं म्हणतील. मला ही अपेक्षा नव्हती त्यांच्याकडून की ते मला मागे घे म्हणतील. पण सगळ्या जनतेची मला साथ आहे आणि जनता तर अपक्ष सोबतच आहे हे मला कळतंय आणि जनता साथ देणार आहे. यावेळेस हिराच चमकणार आहे. हां, काय म्हणजे समस्या काय समोर येतात? आता स्ट्रीट लाईटचे प्रश्न, घंटागाडी, आता कचरा तर भला मोठा दिसतो इथं, तर कचरा उचलला नाही. तुम्ही जो विकासाची गोष्ट करताय तो या जनतेच्या नगरसेवकांना अजिबात त्यांनी विकास केलेला नाहीये आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की आदल्या दिवशी येऊन भरपूर पैसे देणं चालू आहे. पैसे 5-5 हजार, 7-7 हजार अशी वोटिंगची रेट चालू आहे आणि मी सगळ्या जनतेला हेच म्हणेल की तुम्ही पैसे घेऊ नका, पैसे सगळ्यांकडून घ्या, मतदान मलाच करा, हेच म्हणणार आहे. पैसे कधी वाटणार आहेत? गारांचा पाऊस कधी होणार आहे नेमकं? गारांचा पाऊस आमच्या इकडे तर आदल्या दिवशी होतो, आदल्या रात्री होतो असं ऐकण्यात येत आहे, पण आता माहिती नाही काय होईल काय नाही. खूप समस्या आहेत, खूप लोक वैतागले आहेत हे सगळ्या गोष्टीमुळे. म्हणजे प्रचंड लोक नाराज आहेत या नगरसेवकांवर आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की नाही, आता या जुन्या नगरसेवकांना आणायचंच नाही, आपल्याला नवीन नगरसेवकांना आणूयात आता. बरं, तुम्ही आता भाजपाची उमेदवारी मागत होतात, काही तुम्हाला पैशाची वगैरे मागणी झाली का? कारण आरोप होत आहेत भाजपावर 50-50 लाख रुपये देऊन उमेदवारी दिली म्हणून. बापरे, मला सुद्धा विचारण्यात आलं होतं की बाबा 1 करोड रुपये लागतात. बरं, हां, 1 करोड रुपये लागतात वाटायला, तयारी ठेव. 50 लाख रुपये लागतात. शिवसेनेकडून सुद्धा विचारण्यात आलं होतं मला की एवढे पैसे लागतात. स्वतः आमदार बोलले होते मला, बोंढारकर, की 50-60 लाख रुपये लागतात, तयारी ठेवा. पण तिकीट नाही दिलं आणि आम्ही अपक्ष लढलो. जर आम्हाला तिकीटच हवं असतं, आम्हाला जनतेची सेवा करायची नसती तर आम्ही लढलोच नसतो. बरं, तुम्ही म्हणजे सांगितलं का की आमची तयारी, आमच्याकडे पैसे आहेत तेवढे, आम्हाला तिकीट द्या असं म्हणलं? हां, मी सांगायला काय जाते, नाही सांगितलं मी. पैसे आहेत का तुमच्याकडे? नाही आहेत. हे बघा, मी एक सांगू का तुम्हाला, आता तुम्ही एक माझ्या मागे बघा,
माझ्या मागे तुम्हाला एक पण बाई दिसणार नाहीये, ठीक आहे. माझ्या मागे फक्त माझा पाठिंबा आहे, गिरीश आहे, पण माझ्या पाठीमागे एकही बाई नाहीये. मी वायफळ पैसे खर्च करत नाहीये ना. मी दुसऱ्या पक्षांसारखं 50-50 बायका सोबत आणतीये, त्यांना 300-300 रुपयांनी बोलवत नाहीये मी त्यांना. म्हणजे रोजाना बायका आणणं चालू आहे तुमच्या इकडे? रोजाना बायका आणणं चालू आहे, सभेमध्ये आणणं चालू आहे, आणि जे प्रचारामध्ये चालू आहे, गल्ली गल्लीनी 50-50 बायका घेऊन चालतायत मागे. त्यांना रोजगार भेटतो, भेटू द्या ना. 300 रुपये भेटू द्या ना, त्यांचे घर चालावे. त्यांचे घरं चालतायत, पण लोकांना वाटतंय ना की बापरे ह्यांच्या मागे एवढे जण आहेत, मग हे काहीतरी असतील. पण असं काहीही नसतं. मी एकटी मुलगी आहे, मी डेअरिंग करते, सगळ्या लोकांचं म्हणणं आहे, सगळ्यांचा आशीर्वाद आहे माझ्या मागे, आणि मी एकटी पुरेशी आहे. आता तुम्ही खरं तर तुमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणताय. उमेदवार प्रतिस्पर्धी कसे आहेत? पैसेवाले आहेत का तुमचे? प्रतिस्पर्धी पैसेवाले आहेत, पण मी तुम्हाला आत्ताही सांगितलं की आपल्याला बायका नाचवणारे नगरसेवक नको आहेत. तर प्रतिस्पर्धी जरी पैसेवाले असले तरी जनतेला यावेळेस पैसा नको आहे, जनतेला यावेळेस विकास हवा आहे. बरं, तुम्हाला खात्री आहे की जनता तुम्हाला यावेळेस नगरसेवक म्हणून निवडून देईल? मी जनतेला विनंती केलेली आहे, कळकळीची विनंती केलेली आहे की यावेळेस विकासाला मतदान करा, यावेळेस एका हिऱ्याला मतदान करा, जो तुमच्या वॉर्डात येऊन तुमचा विकास करू शकेल, ना की 5-5 वर्ष एकदाच पैसे फेकले तोंडावर की 5 वर्ष तोंड पण दाखवायचं नाही. सगळ्या बायकांचं हेच म्हणणं आहे की नगरसेवक येतात आणि तोंडच दाखवत नाहीत नंतर. अशोक चव्हाणांचं कालचं स्टेटमेंट आहे, रोज खा मटन आणि दाबा कमळाचं बटन, जय श्रीराम. योग्य आहे? हिंदुत्ववादी पक्ष आहे भाजपा, मटन खा म्हणणं कितपत योग्य आहे आणि बटन दाबा म्हणणं? नाही. खरं तर एकतर याला आपण हे म्हणू शकतो की आम्हीच दाखवलंय म्हणू शकतो, पण हिंदुत्ववादी पक्षामध्ये असं बोलणं कितपत योग्य आहे? त्यांना रोज खा मटन दाबा कमळाचं बटन, तो आता त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की ते सभेमध्ये काय बोलतायत. मटन हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. बरोबर आहे, मटण आता वेगवेगळ्या प्रकारचं असतं, आपण त्यावरती काय बोलू शकतो? आता लोक खातात, काय करतात, कोणाचे पैसे घेतात, लोक कोणाचं मटण खातात, हे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण आपली जनतेची सेवा करत राहायचं बस. काय अनुभव येतोय फिरताना? खरं तर आता खूप मेहनत घेत आहे तुम्ही प्रभागामध्ये. आज खरं तर अजून 5-6 दिवस आहेत प्रचार अंतिम टप्प्यात यायला. जेवढे दिवस आहेत, जे 5-6 दिवस आहेत, ते पण मला कमी वाटत आहेत, कारण आमचा प्रभाग जो आहे तो खूप मोठा आहे. 20D सिडको वाघाळा, आणि आता आम्ही सध्या हडकोच्या पाण्याच्या टाकीजवळ आहोत, गोविंद गार्डन या ठिकाणी आहोत. आता इकडून आम्हाला आजदवन वगैरे सगळं करायचं आहे, एरिया, तो सगळा एरिया करत आम्ही जातो, आणि जनतेचा प्रतिसाद उत्तम आहे, मस्त आहे. जनता काय म्हणते खरं तर प्रभागात? आमच्या जनतेचं हेच म्हणणं आहे, ज्या जनतेला सुशिक्षित उमेदवार पाहिजेत त्या जनतेचं हेच म्हणणं आहे की बाई आम्ही बाकी 4 कोणालाही करू, पण एक मतदान तुला करू, असं सगळ्यांचं म्हणणं चालू आहे. शेवटी सिडको हडको भागातला हिरा आणि हिऱ्यासारखी मुलगी यावेळेस चमकवणार आहे महानगरपालिका. आणि हां, खरंच जर तुम्ही हिऱ्याला मतदान कराल तर सिडको हडको वाघाळा जो आजदवनपर्यंतचा जो भाग आहे तो चमकणार म्हणजे चमकणार. ताकी महिलांना इलेक्शनमध्ये समोर केलं जातं आणि नंतर 5 वर्ष महिला कारभारच पाहत नाही, त्यांच्या घरातले पुरुषच कारभार पाहतात. अहो, इथेच नाही, सगळीकडे तसंच आहे, पूर्ण महाराष्ट्रभर तसंच आहे. खास करून आता मी ज्या वॉर्डामध्ये आहे ना, त्या वॉर्डामध्ये तेच परिस्थिती आहे की महिलांना समोर करतात, पाया पडवतात, आणि पुरुषच सगळा कारभार त्यांचा सांभाळतात. मग हे कितपत योग्य आहे हे जनतेकडून आम्हाला कळतंय की उमेदवार तर येतच नाही आहे म्हणे आमच्या दारी, त्यांचे लोकप्रतिनिधी येत आहेत, ते पाया पडतायत. मग हे कितपत योग्य आहे? जनता बोलतीये की जो उमेदवार आहे तो कुठे आहे? आता मी एकटी उमेदवार फिरतीये, मी एकटी सगळ्यांना पॉम्पलेट देते, मग त्यांना ते पाहिजे. त्यांना हे नको आहे की लेडीजला सीट सुटली म्हणून लेडीजला थांबवलं आणि पुरुषच सगळा कारभार बघतोय. आणि तुम्ही बघताय की माझ्या मागे तर कोणीच नाही आहे, आणि जे लोकांच्या सभेमध्ये, लोकांच्या प्रचारामध्ये 300-300नी 500-500नी अशा बायका येत आहेत, त्या माझ्या मागे नाही आहेत. कारण नगरपालिकेत जर मी निवडून आले इन फ्युचर तर मला एकटीला काम करायचं आहे ना की त्या बायकांना करायचं आहे. त्या बायकांचे पण प्रश्न ते नगरसेवक जे फिरवत आहेत त्यांना 500-500 300-300 रुपये देऊन, ते नगरसेवक त्यांना कधी विचारतात का की तुमची काय समस्या आहे, काय नाही? फक्त फिरवलं की झालं. अर्ध्या ह्याच्यातूनच त्या बायका निघून जातात कधी कधी, रॅलीतून आम्ही बघतोय. आणि माझ्या घराच्या खाली पण बायका येतात आणि म्हणतात, काय ताई आहे काय तुमचा प्रचार, येऊ काय आम्ही, किती रुपये द्यायला? मी म्हटलं ताई नका, धन्यवाद, मी एकटी पुरेशी आहे. आणि मेन म्हणजे 11 तारखेला माझी रॅली आहे, त्या रॅलीमध्ये सुद्धा मी असं माझ्या पोस्टरमध्ये लिहिलेलं आहे, पैसे देऊन तर सगळ्याच बायका येतात, सगळेच पुरुष येतात, पण ज्यांना खरंच हडको आणि सिडकोचा विकास करायचा आहे त्यांनीच या रॅलीमध्ये या. आणि मी हे सगळं स्पष्टपणे लिहिलेलं आहे पोस्टरमध्ये, आणि ज्यांना खरंच विकास बघायचा आहे तेच या रॅलीमध्ये येतील.
बस महिलांना इलेक्शनमध्ये समोर केलं जातं आणि नंतर 5 वर्ष महिला कारभारच पाहत नाही, त्यांच्या घरातले पुरुषच कारभार पाहतात. अहो इथेच नाही, सगळीकडे तसंच आहे, पूर्ण महाराष्ट्रभर तसंच आहे. खास करून आता मी ज्या वॉर्डामध्ये आहे ना त्या वॉर्डामध्ये तेच परिस्थिती आहे की महिलांना समोर करतात, पाया पडवतात आणि पुरुषच सगळा कारभार त्यांचा सांभाळतात. मग हे कितपत योग्य आहे हे जनतेकडून आम्हाला कळतंय की उमेदवार तर येतच नाही आहे म्हणे आमच्या दारी, त्यांचे लोकप्रतिनिधी येत आहेत, ते पाया पडतायत. मग हे कितपत योग्य आहे? जनता बोलतीये की जो उमेदवार आहे तो कुठे आहे? आता मी एकटी उमेदवार फिरतीये, मी एकटी सगळ्यांना पॉम्पलेट देते, मग त्यांना ते पाहिजे. त्यांना हे नको आहे की लेडीजला सीट सुटली म्हणून लेडीजला थांबवलं आणि पुरुषच सगळा कारभार बघतोय. नक्कीच आपण पाहू शकतो की ह्या होत्या अँकर श्रुती अकोलकर आणि खरं तर समाजापुढे जात असताना वेगवेगळ्या समस्या देखील त्या दाखवत आहेत त्यांच्या रीलच्या माध्यमातून. जसा कचरा असेल, गटारं तुंबलेली असतील आणि नागरिकांच्या समस्या देखील त्या जाणून घेत आहेत. आणि खरं तर गरीब कुटुंबातील असल्यामुळं त्या राजकीय नेत्यासारख्या मदत करू शकत नाहीत, पण निवडून आल्यावर मात्र मी तुमच्या समस्या पूर्ण मी करेल अशी प्रतिक्रिया त्या देत आहेत आणि समाजाला देखील त्या आश्वासन देत आहेत. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड.